कांदा उत्पादक शेतकरी सर्वपक्षीय महामोर्चासाठी नंदी महाराज चौक, बोरवाडी, पुणे नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी विविध राजकीय पक्षांचे मान्यवर उपस्थित झाले आहे। या आंदोलनाचे निमंत्रक देवदत्तजी निकम तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचे दिसून येते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि हमीभावासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे। कांदा आणि कांदा उत्पादक शेतकरी या स्थळावर दाखल झाले आहे। कांद्याचा जे ट्रॅक्टर सुद्धा इथे समोर दिसतोय। या महामोर्चा आंदोलनाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ते आदरणीय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे दिसून येतोय। एक 2-5 मिनिटांमध्ये होत आहे। सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यायचंय आणि या ठिकाणी ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल कृपया शेतकरी बांधवांना इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, बॅरिकेटेड आणि पोलीस गाड्या सुद्धा हायवेवर उभ्या केलेल्या दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून अजून विविध गावातून शेतकरी या ठिकाणी समूहाने येत असल्याचे दिसून येत आहे। हा परिसर संपूर्ण पोलिसांच्या गाड्यांनी व्यापलेला दिसतोय। पुणे नाशिक खांब रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। जो जुना रस्ता आहे पुणे नाशिक रस्ता आतून मंचर गावातून आलाय तो पूर्णपणे बंद केल्याचं दिसून येते आणि बाहेरून जो हायवे आहे तो खुला आहे आणि त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त आणि समोर जो हायवे आहे तो खुला आहे त्या पद्धतीने त्या बाजूनी गाड्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। हायवे अजून बंद करण्यात आलेले नाही। आंदोलकाचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे इत्यादी मान्यवर या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्यामुळे मोठी उत्सुकता आहे। आता नेमकं थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर काय पुढे होईल ते आपण पाहणारच आहोत। आणि इथं व्यासपीठ सुद्धा उभारलेलं आहे। पोलिसांचे बॅरिकेटेड समोर आहे। अशा पद्धतीने आंदोलकाची जागा व्यापलेली दिसते।